केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। जयांचे करितास्तवन होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू म्या श्रीचरण श्री गुरूंचे सदा शिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिपूर्वकम् अश्नामि प्रयतात्मनः। यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्। शुभाशुभफलैरेवं मोक्षसे कर्मबन्धनैः संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि। सद्गुरुनाथ महाराज की जय। पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिपूर्वकमश्नामि। प्रयतात्मनः। किती सोपा परमार्थ सांगितलाय। ह्याच्यापेक्षा सोपं काही असू शकत नाही। मराठीत एक म्हण आहे, दोन हस्तक आणि एक मस्तक, भगवंताला काहीच नको. अरे भगवंताला दोन हस्तक आणि एक मस्तक सुद्धा नको आहे. आता पुन्हा काहीतरी देण्यासाठी काहीतरी सांगावं लागतं, म्हणून हे सांगितलं आहे. नाही तर मुख्य गोष्ट काय आहे, अनन्याश्चिंतयन्तो. अनन्य परिपूर्ण शरणागती. आणि परिपूर्ण शरणागती माझी आहे की नाही, त्यासाठी मग बाकीचे जे आहेत, काय आहेत बाकीचे, माझी जी अन्य देवतांची भक्ती आहे, माझी जी देवलोक पितृलोक इतर भूत मात्र या ठिकाणी विखुरलेली जी निष्ठा आहे ती नको आहे. मग ती एका ठिकाणी अनन्यतेने आली पाहिजे. आणि अनन्यतेने आलं की नाही याच फक्त काय आहे, संकेत आहे पत्रम पुष्पम फलम तोय, की मी एकाच ठिकाणी विचार करतो, दुसरा विचारच नाही करत. कसं करावं, आता काय करावं, मोठी मुश्किल असते. आधीचे जे संस्कार असतात ते इतके दृढ असतात की जुन्या घड्या मोडा हे फक्त शब्दच असतात. वस्तुतः मी जुनी घडी मोडायच्या तयारीतच नसतो. खऱ्या अर्थाने मला जुनी घडी मोडायचीच नसते. माझी इच्छा जुन्या घडी मोडण्याची नसते. नवीन काही असेल तर ते स्वीकारायची असते, पण जुनं सोडायला मी तयार होत नाही. आणि सगळी साधकाची जी फसगत आहे ती इथेच आहे. आणि भगवंताला तर अनन्य पाहिजे. त्याशिवाय दुसरं काहीच चालत नाही. तसू मात्र चालत नाही.
मी दही भाताचं उदाहरण दिलं होतं. काही साधकांना ते अपील झालं होतं. ज्यांना अपील झालं त्यांना ते कळलंय मला काय म्हणायचं. पण ज्यांना अपील नाही झालं त्याला नेमकं मला काय म्हणायचं तेवढं नेमकं नाही कळलं. आणि नेमकं ज्याला कळलं नाही त्याला परमार्थातलं वर्म हाती लागत नाही, परमार्थातलं इंगित हाती लागत नाही, परमार्थातला बारकावा कळत नाही. आणि एकदा बारकावा सुटला की सगळं सुटलंच. परमार्थ हे बहिरंग साधना नाही. अंतरंगाची घडी आहे परमार्थ. पुन्हा उपासना म्हटलं तर कृती होऊन जाईल. आणि कृती सांगितल्याशिवाय नेमकं भगवंताला काय सांगायचं हे सांगता येत नाही. पण सांगण्यातून कृती उचलली तर गडबड आहे. कृतीच्या मागचा भाव महत्वाचा आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. तोय म्हणजे पाणी, पुष्प म्हणजे फूल, आणि पत्र म्हणजे फक्त पान. एका तुळशीच्या पानाने भगवंत संतुष्ट होतो. एका बेलाच्या पानाने भगवंत संतुष्ट होतो. एका दुर्वांकुराने भगवंत संतुष्ट होतो. एक पत्र पुरे आहे. दुर्वांकुर आणि बिल्व पत्र हे त्रिदल आहे. 3 पानं असतात त्याला. तुलसी पत्र एकच. दुर्वेच्या 3 पानं मिळून एक म्हटलं जातं. आता हात म्हटलं तर 5 बोट आले की नाही, 5 बोट मिळून एक हात होतो की नाही. तसं 3 पानं मिळून एक म्हटलं जातं. ते दलत 3 असले तरी दुर्वा एकच आहे. पानं 3 दिसले तरी बिल्वपत्र एकच आहे. म्हणून पत्र शब्द आहे. 3 बेलाच्या पानापैकी एक नसेल, 2च असेल तर काही चालत. दुर्वामध्ये 3 च्या ऐवजी 2च असेल किंवा एकच असेल नाही चालत. का नाही चालत? 3ही गुणांचं समर्पण गरजेचं आहे. 3ही अवस्थांमध्ये भगवंताचं चिंतन गरजेचं आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. 3ही देहामध्ये भगवंताचं चिंतन आवश्यक आहे. तीन अवस्था, 3 देह, 3 काल, 3 गुण हे भगवंताला समर्पित होणं, याच्यासाठी बिल्वपत्र आहे, याच्यासाठी दुर्वापत्र आहे. आणि एका अंतःकरणाचं समर्पण हे तुलसी दलानी होत. एक मंजुळा. आम्ही पान व्हायला तयार आहोत, मन व्हायला तयार नाही. अनन्या चिंतयंतो माम. अनन्यता आम्हाला नको आहे. जगामध्ये सगळीकडे अनन्यता पाहिजे. दुसरा असला तर चालत नाही. चूक, दुसरं असलं की चूक. ते म्हणजे तेच आणि तेच पाहिजे. त्यात आम्हाला जराही चेंज चालत नाही व्यवहारात. तिथे मात्र तडजोड नाही केली तर आम्हाला चालते. परमार्थात आम्हाला तडजोड हवी आहे, जमत नाही. अनन्या चिंतयंत. मोबाईलचे आकडे किती आहे?
10. 10 आकड्याचा एक नंबर होतो. जसं 3 पानांचं एक पत्र समजल्या जातं, बिल्व किंवा दुर्वा, तसा 10 आकड्यांचा एक मोबाईल नंबर समजला जातो. तुमचा काय नंबर आहे, तर तो 10 आकडे सांगतो. त्या 10 अंकातला कुठल्याही नंबरचा एक अंक बदला, फक्त एक. 9 बरोबर आहे, एक कुठलाही बदला, फोन नाही लागत. अरे एक चुकला ना तू, अरे पण 9 बरोबर आहे ना, 90% करेक्ट आहे. नाही, 99% चालत नाही, 100% ला. इथे अन्य चालत नाही. परमार्थात मात्र पितृलोकही, देवता लोकही, इकडेही तिकडेही सगळं करून पुन्हा ब्रह्मस्वरूप होतो, कसं चालणार? अनन्य एकाशीच निगडीत राहता आलं पाहिजे. आणि मी त्या एकाशीच निगडीत आहे हे दाखवण्यासाठी अनन्यास चिंतयंतो माम हा श्लोक होता. आणि त्याच्याशी एका ठिकाणी मी आहे ही जागरूकता अंतःकरणात राहण्यासाठी पत्रम पुष्पम फलम तोयम, अर्पण करण्याची वृत्ती याच्यात सांगितली आहे. याच्यात पान, फूल, फळ किंवा पाणी हा भाग गौण आहे, लक्षात ठेवा. तुम्ही भगवंताला काय देता याच्याकडे भगवंताचं लक्ष नाही, भगवंताला कसं देता याच्याकडे भगवंताचं लक्ष. भगवंताला देण्याच्या मागचा भाव हवा आहे, भगवंताला समर्पणार्थ परिपूर्णत्व हवं आहे, वस्तू नको आहे, लक्षात ठेवा. मी लहान असताना मला नेहमी असं वाटायचं, महादेवाच्या मंदिरात जात असे आणि ते जे केदारेश्वर मंदिर आहे ते असं खोल होतं, त्यातही जी पिंड आहे त्या पिंडीवर असा भरपूर बिल्वपत्र व्हायला असे. आणि तो पुजारी थोड्या वेळात आपण वाहिलेला सगळा बिल्वपत्र काढून टाकत असे, पुन्हा दुसरे भक्त यायचे आणि पुन्हा बिल्वपत्र व्हायचे. असं वाटायचं हे एवढं मोठं वाहिलेलं बिल्वपत्र यांनी एका मिनिटात हातात धरलं, टाकलं बाहेर. पुजाऱ्याला भाव बाहेर टाकता येत नाही, फक्त पत्र बाहेर टाकता येतं. साधकाला बिल्व पत्र व्हायचं आहे, पण मुख्य उद्देश भाव वाहण्याचा आहे. पत्र गौण आहे, म्हणून पत्रम पुष्पम फलम तोयम. तुम्ही फल द्या, पाणी द्या, पुष्प द्या की पत्र द्या, हा भाग गौण आहे. त्या निमित्त भाव द्या, त्या निमित्त शरणागती द्या, त्या निमित्त समर्पण द्या. आता आलं लक्षात? ह्या गोष्टी फक्त निमित्त मात्र आहेत. शिवपूजा शिवासी पावे, माती माती माझी सामावे. मातीचं लिंग तयार केलं, शिवलिंग तयार केलं, त्या शिवलिंगाची पूजा केली, यथासांग पूजा केली, षोडशोपचार पूजा केली. षोडशोपचार पूजा भावासाठी आहे, लक्षात ठेवा. षोडशोपचार पूजेनंतर शेवटचा उपचार विसर्जन हा सुद्धा आहे. आता विसर्जन करत असताना भगवंताचं विसर्जन होत नाही, भगवंताशी ऐक्य होतं. आणि त्या पार्थिव म्हणजे मृण्मय म्हणजे मातीच्या शिवलिंगाचं विसर्जन होत, शिवाचं विसर्जन नाही होत. शिवपूजा शिवाशी पावे, माती माती माझी सामावे. शिवत्व शिवाशी ऐक्य पावतं. आता आपल्या भाषेत काय झालं, जीवत्व शिवाशी ऐक्य पावतं आणि जीवच शिव होऊन जातो आणि माती पुन्हा माती म्हणजे सामावून जाते. मातीचं काम झालंय. माती मीडिया आहे. तुम्हाला पाणी हवं आहे तर पेला देतात, पेला हवा होता का? हो नाही, पाणी हवं होतं. पाणी पिल्यानंतर पेला परत करतो आपण. शिवलिंगाची मृण्मय म्हणजे मातीच्या शिवलिंगाची पूजा केल्यानंतर शिवत्व प्राप्त झालं आहे
आता जे लिंग आहे ते पुन्हा मातीमध्ये सामावून जात. मूर्ती भग्न झाली तर शिव भग्न होत नाही. मूर्ती तयार झाली म्हणजे शिव तयारही होत नाही. भाव तयार झाला की शिव तयार आहे. म्हणून भक्त्या प्रयच्छती, भक्ती हा भाव आहे. भावे विण भक्ती, बळे विण शक्ती. बोलू नये. भाव महत्वाचा आहे. भगवंताला पत्र, पुष्प, फुल, पाणी हवंय असं नाहीये. त्याच्या मागचा भाव हवाय. भावाच्या निमित्ताला काय हवंय ते हवंय. म्हणून गरिबांनी चिमूटभर साखर दिली काय, आणि श्रीमंतांनी केशरयुक्त पेढे दिले काय. भगवंताला त्या दोनही मध्ये स्वारस्य नाही. देण्याच्या मागचा भाव. मग श्रीमंतांनी साखर द्यावी का? हो नाही. तुझ्या देण्याची जी ताकद आहे ती सगळी ताकद झोकण्यासाठी तुला तुझ्या ऐश्वर्याच्या स्थितीनुसार दिलं पाहिजे. राजाने सुवर्णदान करावं. कंगालाने चिमूटभर साखर द्यावी. तीही देण्याची क्षमता नसेल तर पाणी अर्पण करावं. शिवमंदिराच्या बाजूला नेहमी विहीर असते. त्या विहिरीतून पाणी काढायचं आणि एक लोटाभर, तांब्याभर पाणी शिवावर समर्पित करावं. म्हणून फलम तोयम. पत्र द्या, पुष्प द्या, फल द्या, पाणी द्या, दूध द्या, नैवेद्य द्या, सुवर्णदान द्या. योमे भक्त्या प्रयच्छती. देण्यातला भाव द्या. बस. आमची पूजा किती श्रेष्ठ आणि त्यांची पूजा किती कनिष्ठ, भाव स्पर्धेचा लागला. भगवंताकडे नाही पोहोचत. भगवंताला भेसळ नाही चालत. तुलनेचा न घडो शाप, तया अद्वैताचा उशाप. मिळवी घडे पाप, भेद भावांचे. तुलना फार वाईट. कोण कशी पूजा करतो हे बघण्याचं तुला काही कारण नाही. तू कशी पूजा करतोस हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. भगवंताला पूजा करण्यासाठी विधीची गरज आहे. असं आपल्याला वाटतं, पण देवतांना प्रसन्न करण्यासाठी विधीची गरज आहे. ब्रह्मस्वरूपाला प्रसन्न करण्यासाठी विधीची सुद्धा गरज नाही. ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करण्यासाठी फक्त ऐक्य आवश्यक आहे. ऐक्यासाठी माझ्याकडनं शुद्धी व्हायची बाकी आहे, बाकी काही. काय म्हणतोय? जीवत्वातला गढूळपणा निघून गेला, जीवत्वातली अशुद्धी निघून गेली की जीवच ब्रह्म आहे. जीवाला ब्रह्म व्हायचं नाही. जीव ब्रह्मैव न परा. मीच ब्रह्म आहे. पण कोणता मी? शुद्ध स्वरूपातला मी ब्रह्म आहे. राग, द्वेष, विकार, देहबुद्धी, जगत सत्यत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व, भेद आणि संग या भ्रांतीने ग्रासलेला मी ब्रह्मरूप नाही. लक्षात ठेवा, जीवरूप आहे. निभ्रांत. शरीर गेलं तरी मी जात नाही. विषय असला आणि नसला तरीही माझ्यापासून आनंद निवृत्त होत नाही, कारण आनंद हे माझं स्वरूप आहे. बारूद हे फटाक्याचं स्वरूप आहे. सुवर्ण हे अलंकाराचं स्वरूप आहे. पाणी हे लाटेचं स्वरूप आहे. उष्णता हे अग्नीचं स्वरूप आहे.
आनंद हे जीवाचं स्वरूप आहे, हे माझं स्वरूप आहे, हे समजून घेण्यासाठी पत्रम पुष्पम फलम तोय. अर्पण कशासाठी करायचं आहे? माझ्यातला भाव मला ट्रान्समिट करायचा. जोपर्यंत कर्ता कर्म आणि क्रिया आहे तोपर्यंत अर्पणाचा भाव आहे. नाहीतर अर्पण तरी कुठे आलं? जीवच ब्रह्मरूप असेल ही जर खात्री झाली असेल, असेल म्हणजे आहेच, पण माझी खात्री नाही, अज्ञानवश. म्हणून मग सांगावं लागतं की अरे बाबा तूच ब्रह्म आहे, सर्व काही तूच आहे, तू जागा चुकलास रे. का बरं चुकला हो? जागा चुकण्यासाठी काय बिघडलं, काय घडलं, काय नेमकं बिनसलं? अहंकार आणि ममाकार. अहंकार. अहम आला की मम आलाच. माझा अहंकार काय शब्द आहे? हे बघा, मी कधी चुकत नाही बरं का. या शब्दाचा अर्थ काय? माझ्याकडून चूक होत नाही, म्हणजे मी आला आणि माझा पण आला. पहिलं वाक्य काय म्हटलं? मी कधी चुकत नाही, म्हणजे मी तुम्हाला प्रॉमिनंटली दिसला, अहम. या वाक्याला पुन्हा आणखीन सोपं केलं, माझ्याकडून चूक होत नाही. आता अहमही आला आणि मम पण आला, म्हणजे अहम मध्ये मम आहेच. हे सांगण्यासाठी हे दोन वाक्य सांगितले. मी जे करतो ना ते बरोबर असतं, म्हणजे माझ्याकडनं चूक होत नाही. अहंकार. आणि बरोबर जे केलं ते मी माझा आहे. जी काही घडलेली बरोबर कृती आहे ती माझी आहे, म्हणून अहम मध्ये मम दडलेलाच आहे. अर्पण नेमकं हेच करायचं आहे. नुसतं अर्पण करायचं नाही, त्याची स्मृती सुद्धा अर्पण करायची आहे. मी माझी आईची आठवण तेवढी विसरायची आहे बस. म्हणजे अशुद्धता कशाची असेल? मीपणाची अशुद्धता आहे, माझेपणाची अशुद्धता आहे. आणि म्हणून भक्तिपरुतम अश्नामी प्रयतात्मनः, असं जर तू अर्पण केलं तर मी ग्रहण करतो. मग कसं अर्पण करायचं? तत्कुरुष्व मदर्पण. काय करायचंय? तत्कुरुष्व. काय करायचंय? यत करोशी. यत करोशी, यत अश्नासी, यद जुहोसी, यद ददासी. यत करोशी, जे करणार आहेस ते. यद अश्नासी, जे खाणार आहेस ते. काय खातोय आम्ही? हवा खातोय. त्याचा सुद्धा अहंकार नसावा. माझा श्वास पहा किती लांब येतो, त्याचाही अहंकार. त्याची इच्छा नसते ना तेव्हा श्वास सुद्धा घेता येत. श्वास घेण्याची सुद्धा क्षमता राहत नाही, ही परिस्थिती आहे. मग मी श्वास घेतो हा सुद्धा अहंकार आहे. मी दीर्घ श्वास घेतो. माझी भस्त्रिका बघा, हवा खाणं म्हणतात. माझा खाण्याचा विषय सुरू आहे. हवा खाणं झालंय. मग आता ज्या ज्या गोष्टी मी ग्रहण करतो त्या त्या गोष्टी खातो असा अर्थ आहे. 5 ज्ञानेंद्रियांनी मी 5 विषय ग्रहण करतो, 5ही विषय माझं खाद्य आहे, त्या ज्ञानेंद्रियांचं खाद्य आहे. यद अश्नासी, यत करोशी झालाय. आपल्या कर्तृत्वावर माणसाला खूप अभिमान असतो.
नेहमी लक्षात ठेवा, कोणतंही कर्तृत्व कितीही चांगलं असलं तरी ते पूर्णपणाने बरोबर असू शकत नाही. काय म्हटलंय मी? मोठा कठीण झाला शब्द. ते पूर्णपणाने असूच शकत नाही असं म्हटलं. प्रत्यवाय दोष आहे. प्रत्येक कर्मामध्ये प्रत्यवाय दोष आहे. प्रत्येक कर्मामध्ये प्रत्यवाय दोष आहे. प्रत्यवाय दोष म्हणजे काय? कर्म हे कायम पूर्ण आहे. जे अपूर्ण असतं ना ते बरोबर नसतंच कधी. मी नीट भान केलाय बरं का. हो, नीट कशाचा केला, असा ना असा केला असता तर जास्त चांगला झाला असता. हा बघणाऱ्याकडून झाला, याला प्रत्यवाय म्हणत नाही. म्हणून प्रत्येक कर्मामध्ये दोष असतो बघणाऱ्याकडून. आता करणाऱ्याकडून तर दोष सांगतो. मी भांग नीट केलाय पण कंगवाच जागेवर ठेवला नाही. मी भांग नीट केला आहे पण कंगव्याला केस लागले ते काढून ठेवलेले नाही. म्हणजे प्रत्येक कर्मामध्ये प्रत्यवाय दोष असतो. मला सांगायचं काय आहे? कंगवा हे सांगायचं उदाहरण नाही. कंगवा लक्षात ठेवण्याचा भाग नाही आहे. जागेवर न ठेवणं म्हणजे कुठेतरी कर्मात दोष आला. त्यातले केस काढून न टाकणे प्रत्यवाय दोष आला. प्रत्येक कर्मात कुठेतरी त्रुटी राहते, याला प्रत्यवाय दोष असतो. म्हणून कर्म हे पूर्ण शुद्ध कधी असू शकत नाही. आणि कर्मामध्ये जर तुम्हाला शुद्धीची अपेक्षा असेल तर ते निष्काम असावं आणि ते गुरु आज्ञेने केलेलं असावं. गुरु आज्ञेने केलेलं कर्म आणि निष्काम कर्म या दोनची सांगड जमते. त्याला वेदविहित निष्काम म्हणतात. वेदांच्या आज्ञा कोणी पाहिलाय हो? वेदांचा अभ्यास कुठे केलाय? श्रीगुरूंचा. श्रीगुरु सांगतील तसं करा. ज्यांना श्रीगुरु नसतील त्यांनी शास्त्राज्ञा पाळाव्या, त्यांनी धर्माज्ञा पाळाव्या. मग खाण्याचं खाणं हे सुद्धा वखवखलेलं खाणं नसावं. नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण करा, पोर भरपूर खा. खाण्यामध्ये कमतरता करायला सांगितली नाहीये धर्माने. आधाशासारखा खाऊ नका एवढंच म्हणा. तुमचा आहार 10 लाडवांचा असेल, 10 लाडू खातो, पण प्रसाद म्हणून ग्रहण करा. यदशनासी वक्फकलेली वृत्ती नसावी. कोणत्या ज्ञानेंद्रियांची बरं का? 5 ज्ञानेंद्रिय आहेत. शब्दस्पर्श रूप रस आणि गंध हा वखवकलेल्या वृत्तीतून येता कामा नये. हा वखवकलेल्या वृत्तीतून घेता कामा नये. यज्जुहोसी यज्ञ यागादीमध्ये हवन केलं जातं आणि हवनामध्ये समर्पण. समर्पणातून अन्नांचा स्वीकार करायला पाहिजे, वखवकलेल्यातून करता कामा नये. आणि समर्पणातून जो स्वीकार असतो त्याला यज्ञ असं म्हणतात. म्हणून जेवणाच्या आधी 5 प्राणाहुती असतात. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. खूप भूक लागली आहे आणि अन्नाचं एक एक शीत टाकतोय तोंडात. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा. खूप भूक लागतीये, मोठे 5 घास घ्यायची आणि तोंडात बोकणे भरायचे, अशी पद्धत नाही आहे आपल्या संस्कृतीत. एवढी भूक लागल्यानंतर सुद्धा तुला भाताचा एक एक शीत खायचा आहे, तुला अन्नाचा एक एक कण खायचा आहे. तो 5 वेळ खाल्ल्यानंतर मग जेवणाचा प्रारंभ आहे, लक्षात ठेवा. पाणी असतं ते हाताला लावायचं असतं, त्यानंतर डोळ्याला लावायचं असतं, त्यानंतर प्रारंभ. पूर्ण जागा आहेस ना? तू यज्ञ करतो आहे या जाणीवेत जागा आहेस ना? तू अन्न सेवन करत नाहीये, नुसतं खात नाहीयेस, तू आहुती देतो आहे.
जागा आहेस ना, म्हणून ते पाणी इथे लावायचं असतं आणि नंतर असं डोळ्याला लावायचं असतं या बोटाने. तिला अनामिका असं म्हणतात. अनामिकेने करायचं. यत जुहोसी आणि ददासी यत. देण्याचं जे वैभव आहे ना, ते घेण्यामध्ये नाही आहे. घेण्यामध्ये लाचारी आहे, देण्यामध्ये वैभव आहे. जो माणूस दाता असतो ना, त्याला नेहमी मोठेपण असतं. आणि दातृत्व हे पैशावर किंवा वैभवावर अवलंबून नाही, वृत्तीवर अवलंबून आहे. दातृत्व हे वृत्तीवर अवलंबून आहे, असलेल्या संपत्तीवर अवलंबून नाही. ब्रह्मचैतन्य एकदा भिक्षेकरता गावात गेले होते, गोंदवल्याला. एका माणसाने त्या काळात 100 रुपयाची नोट टाकली होती महाराजांनी. सगळ्यात मोठी नोट 100 रुपयाची होती त्यावेळेस. एका घरी गेले, तो रामदासी होता. नुकताच गावातून भिक्षा मागून माधुकरी घेऊन आला. माधुकरी घेऊन आलेल्याच्या घरी ब्रह्मचैतन्य भिक्षा मागायला गेले. आम्ही मोठमोठे घर पाहतो, मोठमोठे मजले पाहतो आणि मग तिथे डोनेशन मिळण्यासाठी जातो. गरीबाच्या घराची 1 रुपयाची जी महती आहे ना, ती नसते मजल्यांमध्ये. त्या रामदासीकडे ओम भवती भिक्षांदेही म्हणतं, त्याच्या लक्षात आलं की आपल्या दारात भिक्षेकरी आलाय. भिक्षेकरी हा भगवंताचं स्वरूप असतं, लक्षात ठेवा. भिक्षेकरी हा नुसता याचक नसतो. भगवंत माझ्या अंतःकरणातले दोष घेऊन जाण्यासाठी भिक्षेकऱ्याला पाठवतात. नेहमी भिक्षा घालावी, फक्त ती इतकी घालावी की मी भिक्षा घातली असा मनात विचार येता कामा नये. एकदम 10,000 रुपये देऊन दिले, मी 10,000 रुपये दिले बरं, हे 10,000 वेळा सांगावं असं वाटते. नका देऊ तुम्ही 10,000 रुपये, तुम्ही 10च रुपये द्या, पण विसरून जा. तुम्ही जी रक्कम दिली ती या कानाची त्या कानाला होता कामा नये, या हाताची त्या हाताला कळता कामा नये, हो, अर्धांगाला सुद्धा कळता कामा नये. आम्ही कधी सांगतो का हो की आम्ही बिसलेरीची बाटली घेतली स्वतःसाठी, 20 रुपयाची बाटली घेतो, पाणी पिऊन बाटली टाकूनही देतो, सांगत नाही बसत. आम्ही बाटली घेतली बरं पाण्याची, आम्ही बाटली घेतली बरं पाण्याची. 10 रुपये दिले, सांगावंसं कशाला वाटायला पाहिजे. माझ्या कमाईचे आहे असं वाटतं, म्हणून मी दिले असं वाटतं. पहिला अहंकार आणि त्यातलं ममत्व, या दोनही गोष्टी मला अडकवतात. यत जुहोसी यत ददासी, द्या हो. यत तपस्यसी कौंतेय, तपस्या कोणती आहे? हीच आहे हो तपस्या, कायिक, वाचिक आणि मानसिक. हीच तपश्चर्या आहे. मग व्यावहारिक कर्म असो की शास्त्रीय कर्म असो, देऊन टाका आणि मोकळं व्हा. ते मला अर्पण करा. यद यद कर्म करोति तत्तदखिलम शंभो तवाराधनम. किंवा करचरण कृतम वा कायजम वा श्रवण नयनजम वा मानसम वा अपराधम, विहितम अविहितम वा. पुढच्या श्लोकात विहित आणि अविहित येणार आहे, तेव्हा हे अजून मदत करणार आहे. पहिल्या 2 ओळी याच्यासाठी, पुढच्या 2 ओळी त्याच्यासाठी. जय जय करुणाब्धे श्री महादेव शो. या तपस्येची हीच तपश्चर्या आहे.
तत्कुरुष्व मदर्पणम, सगळं मला अर्पण कर, सगळं मला अर्पण कर. शुभाशुभ फलैरेव मोक्षसे कर्म बंधनई, भुंजते ते त्वगम पापा. शुभाशुभ फलम, शुभाशुभ फलैरेव मोक्षसे कर्म बंधनई, संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो माम पैश्यसे. शुभ फल आणि अशुभ फल, कर्म केल्याशिवाय माणूस राहू शकत नाही. आणि कर्माचा त्याग करण्या इतका वेडेपणा जगात कुठलाच नाही. हो, तुम्ही तर कर्म त्याग करू नका म्हणता आणि कर्म केलं तर माणूस फसतोच. शुभ होत नाही तर अशुभ होत. कर्म शुभही होत नाही, कर्म अशुभही होत नाही. आमच्या मान्यावरती शुभ आणि अशुभ आहे. याचा अर्थ कसंही करावं आणि त्याला चांगलं मानावं असं पण होत नाही. कर्माच्या मागचं कर्तृत्व निघून गेलं ना की ते शुभ आणि अशुभ मला त्रास देत नाही. कर्तृत्व निघून गेलं पाहिजे. आपली चूक असते, पण आपला अहंकार दुसऱ्याला डिवचतो आणि आपली चूक झाकतो. अहंकार काय करतो? दुसऱ्याला डिवचतो. अहंकारी माणसाची सोबत नेहमी वाईट असते. अहंकारी माणूस कायम दुःखात असतो. अहंकारी माणसाचा सोबती त्याहून दुःखात असतो. म्हणून अहंकाराला पचवणं फार कठीण असतं. पुरुषामध्ये प्रधान दोष अहंकार आहे, लक्षात घ्या. इन जनरल स्टेटमेंट आहे हे. आणि स्त्रीमध्ये प्रधानता ममत्वाची आहे. ममत्व प्रधान भगवंताची निर्मिती म्हणजे स्त्री निर्मिती, अहंकार प्रधान निर्मिती पुरुष निर्मिती. अगदी जसंच्या तसं वॉटर टाईट कंपार्टमेंट घेऊ नका, कारण की इकडे ममत्व आहे आणि इकडे अहंकार आहेच. अहम आहे तिथे मम आहे आणि मम आहे तिथे अहम आहे. म्हणजे अहम मम नाही असं मला म्हणत नाही, विशेषत्वाने म्हणत. ज्याच्यामध्ये अहम असतो आणि जेव्हा अहम उफाळतो, दोघांमध्येही असतो, स्त्री पुरुष दोघांमध्ये असतो. अहम उसळला की तो मोठा त्रास देतो. सगळ्यात जास्त त्रासदायक गोष्ट जर काही असेल तर ती इगो फार त्रास देते आणि तीच बंधनात घालते. चूक आपल्याकडून झाली असते पण दोष दुसऱ्यावर देतो. एक न्हावी होता, माली, हजामत करतो त्याला म्हणतात. महाराणा प्रतापाचा सेनापती होता, त्याची तो हजामत करत होता. आता गप्पा करण्याचा स्वभाव आणि त्याच्यामध्ये तो त्याची दाढी करत होता. दाढी करता करता वस्त्रा लागला. आता त्यावेळेला ब्लेड नव्हते, दगडावर त्याची धार केल्या जात असे. तो थोडासा दुर्लक्ष झालं आणि कापल्या गेला. कापल्या गेल्याबरोबर सेनापती असं म्हणला. आता वास्तविक याच्याकडून चूक झाली होती, असं यांनी करायला नको होतं. पण आपली चूक झाली हे दिसू न देता तो सेनापतीला म्हणतो, इतकुशा जखमेनी तुम्ही आवाज केला, युद्धामध्ये तुम्ही काय जखमा सहन कराल हो? इतकुस कापल्या गेलं, इतकुस कापल्या गेल्यावर तुम्ही असं केलं आवाज. दुखल्याचं लगेच जाणवलं. युद्धात काय तुम्ही जखमा सहन करणार आहात? कोणाला विचारतोय? महाराणा प्रतापाच्या सेनापतीला विचारतोय. म्हणतोय हा. आता बोलण्या बोलण्यात
जरा जास्त जवळीक आली की माणूस नको तितकं बोलून देतो. हा एक मोठा दोष असतो. त्याला वाटते आपलं सगळंच खपलं. म्हणून अति भावनेमध्ये बोलू नये आणि अहंकारामध्ये बोलू नये. अहंकारी माणूस नेहमी विष ओकत असतो आणि भावनिक माणूस हा पोटातलं काय काय ओकून देईल हे त्याचं त्यालाच कळत नसतं. आपला विषय बंधन आहे. शुभ आणि अशुभ आहे. कर्तृत्व आणि अकर्तृत्व आहे. त्यांनी म्हटलं की तुम्ही इतकुसा वस्त्र लागला तर तुम्हाला त्रास झाला, युद्धात काय लढत असाल? सेनापती म्हणले, अरे तू दाढी कर, दाढी झाली की तुला उत्तर देतो. दाढी आटोपली. सेनापतीच्या बाजूला त्याचा संरक्षक होता भालदार, म्हणजे त्याच्याजवळ भाला असतो. भालदार होता. दाढी झाल्याबरोबर सेनापतीने भालदाराचा भाला घेतला आणि तो जो कटिंग करणारा आहे त्याच्या पायावर स्वतःचा पाय ठेवला. म्हणजे वर पाय सेनापतीचा, खाली पाय कटिंग करणाऱ्याचा. वरती पाय कोणाचा? सेनापतीचा. खाली पाय कटिंग करणाऱ्याचा. आणि सेनापतीने तो भाला जोराने खुपसला. पहिले सेनापतीच्या पायातून, मग तो कटिंग करणाऱ्या म्हाल्याच्या पायात गेला. म्हाली ओरडायला लागला. सेनापती हसत होता. अरे अरे अरे, म्हाली एकदम विव्हळायला लागला. सेनापती म्हणला, काय झालं रे? हो म्हणे, भाला पायात गेला, भाला पायात गेला. ते म्हणे, एवढं काय ओरडतोयस? पहिले तो माझ्या पायात गेलाय, नंतर थोडाफार तुझ्या पायात गेलाय. आधी तुझ्या पायात गेलेला नाहीये, आधी माझ्या पायात संपूर्ण गेलेला आहे, त्यानंतर तुझ्या पायात गेलाय. म्हणे युद्धामध्ये असं असतं. युद्ध म्हणजे दाढी करणे नव्हे म्हणे. कर्म कौशल्य पूर्ण केलं पाहिजे. आणि त्यात शुभ आणि अशुभ नावाची गोष्ट कर्तृत्वाने ग्रासल्या जाते. कर्तृत्व शून्य जर कर्म असेल तर शुभ आणि अशुभ तुम्हाला बाधत नाही. पाप आणि पुण्य तुम्हाला लागत नाही. कर्माचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. कर्म केलं की त्याचं फळ मिळतं. पण अकर्तृत्वी जर राहिलं तर त्या फळाचा मी भोगता ठरत नाही. आणि भोगता ठरलं नाही तर ते माझ्या संचितात जमा होत नाही. आणि संचितात जमा झालं नाही तर ते मला पुन्हा भोगण्यासाठी यावं लागत नाही. कारण त्याच्या फलाचा मी भोगता न ठरल्यामुळे त्याच्यावर फलच नसतं. गेलं ते जळून गेलं. संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण. याच्यासाठी संचिताला काहीच करावं लागत नाही. प्रारब्ध भोगून संपवावं लागतं आणि क्रियमाण अकर्तृत्वाने करावं लागतं. करीती इंद्रियाची व्यापारू परी अकर्तृत्वी चतुरू. ज्ञान देता उदारू अपाडाचा विवेक सिंधू. करीती इंद्रियांचे व्यापारू परी अकर्तृत्वी चतुरू. अनुग्रहाचे अधिकार दिल्यानंतर काकांनी सांगितलं, सगळं पांडुरंग पाहून घेतो, तुम्ही चिंता करू नका. मी पाहून घेतो नाही म्हटलं, पांडुरंग नक्की जबाबदारी घेतो. जबाबदारी मी घेतो असं त्यांना सहज म्हणता आलं असतं, कारण ते आणि पांडुरंग अभिन्न आहेत. पण ते म्हणणार नाही असं. कर्तृत्व अकर्तृत्वी चतुर.
म्हणून शुभ आणि अशुभ प्रत्येक दोषामुळे अशुभ कर्म चांगल्या माणसाकडून पण घडू शकतं, साधकाकडनं पण घडू शकतं. झोपेमध्ये डास मारतो की नाही आपण? आपण मुद्दाम डास मारतो का हो डोळे उघडून? नाही. चावला तिथे हात चालला जातो, तो डास मरून जातो. उद्देश डास मारण्याचा नाही आहे. पिकावर फवारणी करतो, उद्देश जंतू मारण्याचा नाही आहे, उद्देश पीक चांगलं येण्याचा आहे. उद्देश झोप चांगली लागण्यासाठी आहे. शरीराची झोप ही गरज आहे. आहार विहार निद्रा आणि मैथून या बेसिक गरजा आहेत शरीराच्या. त्या बेसिक गरजाच्या आड जे काही येईल त्याला मारण्यात गैर नाही. आता मी डासाला मारायला निघालेलो आहे, इतके वाजून इतके मिनिटांनी, अशी मोहीम नाही आहे डास मारण्याची. गाढ निद्रेमध्ये आहे. डास चावल्यामुळे त्या गाढ निद्रेला थोडा व्यत्यय आलाय आणि हाताने तेवढा डासाची हत्या झालेली आहे. प्रत्यवाय दोष आहे. दोष येतोच असतो कर्मामध्ये. कर्म म्हटलं की दोष आला आणि दोष आहे म्हणून त्याला कधी कुठे शुभ आणि कुठे अशुभ असे लेबल्स लागतात. त्याचा पुरस्कर्ता मी होऊन जातो. म्हणून असंही अकर्तृत्वी जर कर्म झालेलं असेल तर कर्माचं फळ मिळत असलं तरी भोगलंच पाहिजे याची शक्ती नसते माझ्यावर. मग देहाने ते कर्माचा भोग स्वीकारा अगर न स्वीकारा, तुम्ही त्याच्यात फसत नाही. मोक्ष से कर्म बंधनही, कर्माचं बंधन नाही मला अडवत. कर्म मला बांधत नाही. तुम्ही चांगलं काम करा की वाईट काम करा, फळ तेव्हाच मिळतं, नंतर मिळतच नाही. मला सवय होती लहानपणी. माझा मित्र ऑनलाईन वर आहे, डॉक्टर अनंत. त्याला माहिती आहे आमचं गाव अजिंठा पर्वताच्या शिखरावर असल्यामुळे, उंच विटावर असल्यामुळे एक तर उतार आहे नाही तर चढाव आहे, सपाट रस्ते नाही आहेत. त्यामुळे ढक्कल गाडीमध्ये ज्या वेळेला हमाल सामान वाहून नेत असे तेव्हा त्याची दमछाक होत असे. घामानी तो धावून निघत असे. ते पाहिलं की मनाला आवरायचं नाही आणि मग त्याच्या गाडीला हात लावून तेवढी ढकलायची आणि तेवढा चढाव त्याचा पार निघून गेला की आपण निघून जायचं. असं खूपदा व्हायचं. त्या ठिकाणी त्याच्या ढक्कल गाडीला केलेली जी मदत आहे त्या मदतीचं फल त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आहे आणि त्याने मी आनंदी झालो आहे. झालं, कर्माचं फळ तिथेच मिळालंय. सायकल रिक्षावर जेव्हा दोन दोन तीन तीन सवारी असतं, त्या सवारीतला एक सवारी आपणच असतो आणि चढावावर आपण स्वतःहून उतरून जातो. त्यावेळेला त्या रिक्षेवाल्याला एकदम प्रसन्नता येते त्याच्या मनात. पैसे तेवढेच दिले आहे, तू मला ओढत घेऊन जा असं सुद्धा म्हणता येतं. पण वृत्ती तशी नसते. आपण उतरून जातो आणि असं वाटतं की आपल्या उतरण्याने पुरेसं झालं नाही, एक हात मदत करतो. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरची जी प्रसन्नता आहे हेच माझ्या पुण्याचं फळ आहे. तीच प्रसन्नता मला प्राप्त झालेली आहे. बस संपलं का. जसं कर्म केलं त्या क्षणाला त्याचं फळ मिळतं. नंतर वगैरे फळ मिळणे या भानगडीत पडण्याचं काहीच कारण नाही. फक्त मी त्याला मदत केली हा आविर्भाव आतमध्ये असता काम. कर्माच्या बंधनातून त्या क्षणाला सुटला आहे तो. त्यांनी सत्कर्म केलं आहे. पण त्याचं फळ पुण्य आणि पुण्याचं फळ स्वर्ग याच्यामध्ये तो अडकलेला नाही आहे. संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसे.
कर्म बंधनात टाकत नाही, कर्माच्या मागचा चांगला वाईट संकल्प बंधनात टाकतो. नेहाभिक्रमनाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते, प्रत्यवाय दोष येता कामा नये असं कर्म करायचं. कर्मामध्ये प्रत्यवाय दोष आहेत. कर्तृत्व घेतलं तर प्रत्यवाय मला लागतो, कर्तृत्व नाही घेतलं तर प्रत्यवाय मला लागत नाही. कर्तृत्व घेतलं की प्रत्यवाय लागलाच, आणि मग तो प्रत्यवाय ज्या दर्जाचा असेल त्या दर्जाचा. एकदा मी चिन्मयानंदांच्या ग्रंथातलं उदाहरण दिलं होतं. अगदी थोडक्यात सांगतो की ट्रेनमध्ये एक माणूस भली मोठी पेटी घेऊन बसला, लगेच आपसात बोलायला सुरुवात झाली. सांगितलं माझी पेटी आहे, मी थोडासा येतो. एक स्टेशनला उतरून आला, पुन्हा बसला. दुसऱ्या स्टेशनला गेला, 2 स्टेशन आला नाही. तिसऱ्यांदा पुन्हा गेला, तो आलाच नाही. शेवटच्या स्टेशनला हा उतरणार होता. हा पेटी घेऊन उतरला. याला वाटलं आता मालक संपला, मालक राहिला नाही. बाहेर गेल्याबरोबर टीसी म्हणतो, तुम्ही या एवढ्या मोठ्या लगेजचं तिकीट फाडायला पाहिजे होतं, लगेजचे चार्जेस द्या. त्याला वाटतं पेटीत फार मोठी वस्तू आहे, लगेजचे पैसे पडून पडून किती पडणार आहे, पेटी खूप जड आहे. लगेजचे पैसे देतो, तेवढ्या दंडासहित लगेज स्वीकारतो, आणि पेटी मिळाल्याच्या आनंदात तेवढ्यात तिकडनं पोलीस येतात आणि त्या पेटीसहित त्याला पकडतात. त्या पेटीमध्ये मनुष्याचा शिरच्छेद केलेला असतो, आणि आता ती पेटी त्याला केवढ्या भावात पडली याचा विचार करा. कर्मामध्ये प्रत्यवाय दोष आहेच. आता किती प्रमाणात काय हे तुमच्या संकल्प विकल्पावर अवलंबून असतं. प्रत्येक कर्म हे प्रत्यवाय दोषाने युक्त असतं. पण वाघसिंहाने हरणाची शिकार केली तर त्याला दोष लागत नाही, कारण त्यांचं ते अन्न आहे. आणि मनुष्याने जर शिकार केली तर त्याला दोष लागतो. त्या दोषाचं तेवढ्या प्रमाणात दंड त्याला द्यावाच लागतो, कैद त्याला भोगावीच लागतो. आणि अकर्तृत्वी चतुर्व असेल तर मोक्षसे कर्म बंध नाही. संन्यास योगयुक्तात्मा विमुक्तो मामोपैष्यसे. जर कर्मबंधनापासून तू मुक्त झाला, शुभ आणि अशुभ, तर शरीर पातानंतर तू माझ्याच स्वरूपाला येऊन मिळणार. संन्यास योग युक्तात्मा, वेगळा संन्यास घ्यायची गरज नाही. कर्म फल संकल्पाचा त्याग हा संन्यास आहे. काय म्हणतोय? कर्म फल संकल्पाचा त्याग. म्हणून फलासक्ती सुटली की संन्यासी आहेच. फलासक्ती सुटायची असेल तर ममासक्ती जावी लागते. ममासक्ती घालवायची असेल तर अहमची आसक्ती जावी लागते. इगो, आजच्या भाषेत इगो नाहीसा करायचा बास. माझं नावाची प्रकरण भयंकर त्रास देत. माझं घर, माझा मुलगा, माझा पैसा, माझा अडका, माझं नाव, माझी कीर्ती, आणि नवीन प्रकार अजून माझा शिष्य. कुठपर्यंत तो ममाकार पकडतो, माझा शिष्य मध्ये सुद्धा पकडतो. माझेपणातून फसला. आणि तसा जर नसेल तर विमुक्तो मामोपैष्यसी, तू मला येऊन मिळतोस. अज्ञानातून निर्माण झालेल्या अविद्या वृत्ती म्हणजे अहंकार आणि ममाकार याचा निराश झाला की कर्म बंधनामध्ये पाडत नाही. वेगळा संन्यास घेण्याची गरजच राहत नाही. म्हणून आत्मस्वरूपाची सम्यक दृष्टी प्राप्त झाली, सहज स्थिती प्राप्त झाली की जमलं. मी अभोक्ता आहे, मी असंसारी आहे, मी अशरीरी आहे, मी अजन्म आहे, म्हणून मी मरणार नाही, म्हणून मी अमर आहे. अजन्म आहे म्हणून अमर आहे. अभोक्ता आहे म्हणून
सुख दुःखाचा माझ्याशी संबंध नाही, अकर्ता आहे, म्हणून शुभाशुभाशी माझी गाठभेट नाही. सोपं झालं की नाही? याला म्हणतात संन्यास. वेगळा भगव घालावं लागत नाही. कौपीनवंत संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसी, तो मला येऊन मिळतो हो. पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये म्हणजे संसारामध्ये सापडत नाही. जर सापडला तर मग तो पितृलोक, देवलोक, अन्य लोकांना जाऊन पडतो. म्हणून सद्गुरूंकडून हे नेहमी शिकून घ्यावं. मग हे कसं पाळलं पाहिजे? अभोक्ता, अकर्ता, अशरीरी, या सगळ्या गोष्टी मला कशा सांभाळता येतील? उद्या बघू. तमोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रिया, ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चापि अहम, मयि ते तेषु चाप्यहम. ते अशु अपि अहम, ते मी आहे, मी त्यांच्यातही आहे. कसं प्राप्त करायचं हे कौशल्यपूर्ण ही युक्ती उद्या बघणार आहोत. उद्या सकाळी सगळ्यांनी पुन्हा या ओढीने तयार व्हायचं. मग आज आम्ही कसा संन्यास घ्यायचाय? मी माझे पण विसरून, कर्तृत्व भोक्तृत्व भाव विसरून, यत करोशी यदश्नासी यज्जुहोसी यद ददासी यत तपस्यसी, या सगळ्या गोष्टींमध्ये अहम घालवायचा आणि करायचा. निरीच्छ मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती, कर्म सोडायचं नाही, कर्तृत्वाभिमान सोडायचा आहे. याला कौशल्य म्हणतात. आम्ही स्किल म्हणजे छान कर्म करतो त्याला स्किल म्हणतो, नाही, अकर्तृत्वी चतुर हे स्किल आहे. एवढं स्किल जर आम्ही अंगीकारलं तर आमच्या जीवनाचं नक्की कल्याण होणार आणि कमी वेळामध्ये कल्याण होणार. परमार्थ खूप वेळ घासपीट करण्याची हे नाही आहे. कमी वेळामध्ये मोक्ष प्राप्त करण्याची व्यवस्था म्हणजे वेदांत. कमी वेळामध्ये मोक्ष प्राप्त करण्याची जर गुरु किल्ली म्हणजे निधिध्यासन म्हणजे भगवद्गीता. थोड्या वेळामध्ये मोक्षाला प्राप्त, अल्पावधीमध्ये मोक्षाला प्राप्त होतो. समजून घ्या बास. तेवढं वर्म जाणलं की कर्म केवढंही असलं तरी काही फरक पडत नाही. वर्म नाही जाणलं तर प्रत्येक कर्म मला बंधनात अडकवतो. वर्म जाणलं तर सगळं करून मी बंधनाच्या मोकळा राहतो. असं मला राहता आलं पाहिजे. आणि ही राहण्याची कला भगवद्गीता निधिध्यासनाच्या माध्यमातून सांगते. भगवद्गीता निधिध्यासनाचा हे उद्या सकाळपर्यंत मला आचरण करता आलं पाहिजे. सोपं आहे हो, कठीण भाषेत नाही सांगितलं. बारकावा लक्षात ठेवून काम केलं की जमलं. मी जर माझ्या कर्मातच फसायचं नाहीये तर मग मी माझ्या नातवात फसायचं आहे का हो? मुलाबाळात फसायचा का हो? पैशा अडक्यात फसायचा का हो? देहात फसायचा का हो? नाही, कर्तृत्वच माझ्याकडे नाही आहे. म्हणून यद यद करोषि तत्तद अखिलम शंभो तवाराधनम, तुझी आराधना आहे. मी जे जे करेन याला ईश्वर प्रणिधान म्हणतात. योगशास्त्र ईश्वर प्रणिधान एवढा सहज जमणार आहे आपल्याला. आपण करूया. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि थांबतो. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी सुनील मामा. अश्विनी रामकृष्ण हरी. कृष्ण हरी डॉक्टर.